समचरण सरोजम सान्द्रनीलाबुधावं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते विषय व्याळे मिठी दिदलिया नुठिदाटी ते तुझ गुरुकृपा दृष्टी निर्विश होय। मुंगी उडाली आकाश हा महान संत साध्वी मुक्ताईचे कूट प्रकरणातला अभंग आहे। प्रत्येक संतांनी काही कूट अभंग लिहिले। कूट शब्दाचा अर्थ असणारा विषय वेगळ्या तऱ्हेने दाखवलेला कूट म्हणतात। विषय तोच असतो पण तुमचं लक्ष बांधतीकडे न्यायचं आणि तो असेल का असं तुमच्या मनात शंका उत्पन्न व्हावी तिथपर्यंत त्याचं लांबले असते त्याला कूट अभंग म्हणतात। त्यातच हा एक कूट अभंग आहे। मुंगी आली शिंगी झाली तिचे दूध किती 18 रांजण भरून उरले प्याले 12 ते बरे खोटं म्हणावं तुमचे पूर्वज नरकाला जाते ते विसरून चालणार। अर्थ वेगळा असतो पण दाखवलं वेगळं जातं त्याला कूट अभंग म्हणतात। या कूट अभंगामध्ये एक प्रसंग आहे। ज्ञानेश्वरीमध्ये 2 मार्गाचा उल्लेख आढळतो, एक पिपलिका मार्ग आणि एक विहंग मार्ग। पिपलिका म्हणजे मुंगी, विहंग म्हणजे पक्षी। एखाद्या झाडाच्या शेंड्यावर असणारं जर फळ घ्यायचं असेल तर तो पक्षी काय करतो, उत्पल वन सरिसा पक्षी फळाशी झोंबे झोंबतो तो। मग मुंगीनं रडत बसावं का, तिला काय करावं ज्ञानोबराय म्हणतात हळूहळू ढाळे ढाळे किंवा तिने वेळ लागेल त्याला पण निश्चित पोचण्याची हमी देतात। हां आता मात्र ही मुक्ताईची मुंगी अशी हळूहळू ढाळे ढाळे चालणारी नाही। हां ती एकदम उड्डाण करून सूर्यालाच गिळून टाकलंय तिला। अवघड वाटते ना, सूर्याची उष्णता किती। आता इथनं पुढं मुंबईकरांना झोपताना उठताना बसताना आता संडासात सुद्धा पंखा लावा लागतील तुम्हाला, कारण पाऊस काळ कमी झालेला आहे त्यामुळे उन्हाळा वाढणार आहे। सूर्याची उष्णता किती तिथं ती मुंगी पोहोचू शकेल का, पर पोचू शकले तरी ती सूर्याला गिळू शकेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। याच्यावर एक मोठा अध्यात्म आहे। ते अध्यात्म आपण समजावून घेतलं तर ती मुंगी तुम्हाला कळते। प्रसंग काय आहे, ज्ञानोबा राय रोज भिक्षा मागायला जायचे। सोपान काका गेले नाहीत का निवृत्तीनाथ गेले नाही, ज्ञानेश्वर महाराज जायचे। कारण जगाचे अपराध सहन करायची ताकद फक्त माऊलींच्या ठिकाणी। अनंत अपराध जरी जगाने केलं तरी क्षमासिद्धेचा हात उंचावणारे आणि कृपा कटाक्ष देणारे फक्त माऊली आहे। पण काय त्या काळच्या धर्ममार्गाने रूढीप्रमाणे संन्यासाच्या मुलाने परत म्हणजे संन्यासाला संसार करावा का, मग त्याच्याकरता मिळाला पुरावा पण ते फार उशीर झाला होता तो पण बरंच काय घडलं होतं। पण ती संन्यासाची मुलं समाजाने शिकवावी त्यावेळीच्या धर्ममार्तंडाने। आता का धर्माचं तुम्हाला सांगायला येतं, गरुड से कहो पाय ठाकऱ्यांनी तुम्हाला सांगा। तुम्हाला एवढं सुद्धा माहीत नाही मी हिंदू आहे म्हणून, कुणी तिला सांगावं लागते। पण त्यावेळी धर्माचं प्राबल्य असो ते म्हणतील ते ह्या वया बुडवायला पाहिजे, हे ठेवून चालणार नाही। वेदाचं उच्चिष्ट तुम्हाला भक्षण करता येणार नाही आणि वेदावर तुम्हाला बोलता येणार नाही। रामेश्वर भटजीचे उद्गार पाहून त्यानंतर 300 वर्षांनी सुद्धा तोच प्रकार होता। त्या वया इंद्रायणीमध्ये बुडवल्या गेल्या। मग त्याच्या 700 वर्षापूर्वीचा काळ कसा असावा त्यांनी म्हणून तो धर्म ते देईल ती शिक्षा। म्हणून विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित देता येत नव्हतं। वास्तविक देहांत प्रायश्चिता एवढा गुन्हा नव्हता तो, पण त्यांच्यापुढे कोणी बोलायचं नाहीत कारण पैठणचे ब्राह्मण म्हणजे हे लास्ट निर्णय। आता कसं सुप्रीम कोर्ट आहे ना, हां
आता ॲडजस्टमेंट करता सोडून द्या हां, पण तिथे काय ॲडजस्टमेंट नव्हतं पूर्वी. हां, निकाल द्या. ही मुलं विठ्ठलपंतांनी ज्यावेळी आपले देहांत प्रायश्चित घेतलं, ह्या 2 प्रकारचा इतिहास आहे. त्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं नाही असं इतिहास सांगतो. हां, पण काय झालं, नाही घेतलं. ते ज्यावेळी ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला त्यावेळी ते विठ्ठलपंत होते असं इतिहास सांगतो. नंतर ते त्यांच्या गुरूंच्या बरोबर हिमालयात गेले आणि त्याने आपला देहत्याग केला असा एक सांगणारा प्रबळ पुराव्याचा इतिहास आहे. मी आळंदीत वर्णन 4-5 बोव आले माझ्याकडे. हे कशात आहे तर त्या माऊलींच्या संस्थाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, म्हटलं वाच. त्यामध्ये ते चुकीचं आहे म्हणावं तर संस्थांनी प्रकाशित का केलं हा प्रश्न आहे ना. जाऊ द्या, त्या वादाचा विषय नाही आहे. त्या दिवशी फारच लोकांनी त्रास दिला, अवहेलना केली, शिवेशाप दिले, झोळीत माती टाकली आणि काय ते विडंबनात्मक, उपवासात्मक, क्रोधात्मक बोलले गेलं. कधीही राग न येणारा माऊली आमचे मनात थोडासा भाव उत्पन्न झाला. अरे कशा करता चालले, ज्यांच्या उद्धाराकरता आम्ही आलो. महाराजांनी वर्णन केले, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, घर द्या वैकुंठी आले, वैकुंठी येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, तुकोबारायांनी त्यांच्या पाठीमागील संतांकडे बघून तो अभंग केलेला आहे. कोण आहे संत, कोण आहे संत? निवृत्ती संत हा सोपा, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. हे संत आहेत, ते उपकार करता आलेले आहेत. जगामध्ये उपकारी पंचमहाभूत आहेत, पण दोष सहित आहेत. पृथ्वी तुम्हाला सांभाळते, तुम्ही किती मजली बांधा, 28 का 30 मजली बांधा, तुम्हाला कधी विरोध करत नाही. तुम्ही तिचे जर उपकार मानला नाही तर तिने मनात आणलं तर 8 रिक्टर स्केल ह्या पत्त्याप्रमाणे कोसळतील. लय लय मस्तवाल होऊ नका, काय फायदा नाही. तिनं मनात आणलं तर लगेच. समुद्र चांगला आहे, पण सुनामी रूपानं आला तर वाट लावतो. सूर्य चांगला आहे, वैशाख महिन्यामध्ये 12 वाजता सूर्यात खाली बसून बघा म्हणजे कळते किती चांगलं आहे. वारा चांगला आहे, सोसटा सुटला तर सरळ उतरले. एक निर्दोष असणारं फक्त आकाश आहे, व्यापक आणि उदास जैसे का आकाश असं वर्णन आहे. ही पंचमहाभूत जरी उपकारी असली तर ते दोष आहेत, मात्र आमच्या या माऊलीमध्ये दोष नाही. त्यांनी दुसऱ्याच्या रूपानं आपलंच वर्णन केलेलं आहे. हां, मार्तंड जे तापहीन चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, असं वर्णन आहे. जगाकरता येणाऱ्यामध्ये 3 प्रकार आहेत. यामध्ये एक अनिच्छा प्रारब्ध घेऊन येणारा जीव, गुमान भोगावं लागतं. प्रारब्धानं काय भोग आणले तुमच्याकडं ते भोगावं लागतं, त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. कुणीतरी हाक मारल्याशिवाय येत नाही, हाक मारल्यावर येतो, त्याचं नाव देव म्हणतात, त्याला म्हणतात परीक्षा प्रारब्ध. आणि संतांना हाक मारावं लागत नाही, ते कर्माने येत नाही, आलेले असतात.
आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले ते ऋषी, बोलिले ऋषी, नाथ भावे वरताया, आम्ही वरदाया, संताचे मार्ग, साधू संताचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. याला स्वेच्छा प्रारब्धस्थ म्हणतात. स्वतःहून आलेले आहेत ज्ञानोबा आहे, उद्धार करण्याकरता आलेले आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी प्रगसले असं वर्णन आहे बघा. किंवा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे जगी सूर्य जैसे प्रकाश. धन्य ते निवृत्ती, धन्य ते पान मुक्ताबाई ज्ञान युक्ती कळा असं वर्णन आहे. पण काय या जगाचा होणारा उपमर्थ, कुठचीच बोलणं, कुठतरी माऊलीच्या ठिकाणी थोडासा अंश कोरोनाचा प्रगटला. आणि तसंच आले आपल्या झोपडीचं म्हणजे दार म्हणजे ताटी. ताटीचं ते दार लावलं, कवाड लावलं आणि आत बसले. काही वेळानंतर मुक्ताबाई आल्या. अरे सोपान दादा, ज्ञानदादा कुठं आहे? भूक लागली रे मला, माधुकरी आणली का, भिक्षा आणली का? तरी म्हणजे नाही आणली. काय झालं? काय झालं मग? कुठं आहे ज्ञानदादा? आत आहे. पण दार का लावले माहीत. बोलत बोलत का नाही? हो बोले म्हणे. मुक्ताबाईला आश्चर्य वाटलं. जगामध्ये अपराधाची क्षमा करणारी माऊली माझी, अनंत अपराध क्षमा करणारी माऊलींचं हृदय त्यांना करू द्यावं. नवलाव म्हणतात, आश्चर्य म्हणतात. आश्चर्याला शब्द दुसरं काय? नवलाव म्हणतात. हाक मारली दादा, अरे दार उघड, दार उघड. आतनं हुंकार नाही आला. मुक्ताबाईला 11 अभंग. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, काही अपराध, नाही अपराध जनाचा, अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मना, योगी पावन मनाचा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे भावे पाने. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी घोडा. आपल्या 11 अभंगाचा काहीच परिणाम झाला नाही. आतून हुंकार आलाच नाही. आम्ही सुद्धा ताटी झाकावी कधी कधी, पण आमची ताटी कधी झाकली जात नाही. कीर्तन करा तरी ताटी झाकावी, नाही महिन्यातून 1 दिवस तरी झाकावी. 29 दिवस सांगत पडते, 1 दिवस तरी आत्मचिंतन करायला काय अडचण. आपण काय मी सांगतो ते बरोबर आहे का फसवलं आहे लोकांना, त्याचं आत्मचिंतन आता कीर्तन करणं गरजेचं आहे. कारण व्हॉट्सॲपच्या युगामध्ये आणि टी व्ही फेम, झी टॉकीज फेम, पूर्वी नटनटना झुंज प्रेम म्हणतो, पण आता कीर्तनकार फेम झाले. त्यामुळे संप्रदाय ज्या तुम्ही लोकांनी आत्तापर्यंत राखून ठेवला आहे वडीलधाऱ्या माणसाने, त्याची फार वाट लावली या पोराने. लोकांना पण तेच आवडतं. 70,000 देऊन आणते आणि ते भिर म्हणते. कळलं असेल तुम्हाला.
तुमचेच पैसे घेऊन तुमची अब्रू काढायची आणि तुम्ही हसायचं त्याला बघून त्याला पैसे द्यायचे. अरे कुठल्या कीर्तनाची पद्धत आहे? कीर्तनामध्ये 6 अंग असतात, त्याला सिडलिंग म्हणतात. पोरांनो ऐका नाही की नाही? 6 अंग असतात. उपक्रम उपसंहारामध्ये 1 वाक्यता असावी. ज्या विषयाची सुरुवात केली त्याच विषयानं सांगता करण्याचं नाव उपक्रम उपसंहारामध्ये 1 वाक्यता. अभ्यास असावा, फलाची अपूर्तता असावी आणि सांगणारा अधिकारी असावा. ही 6 लिंग जर असतील ना तर ते अभंग व्यवस्थित सुटतो. काही अभंगामध्ये 3च लिंग असतात, काही अभंगामध्ये 6 असतात. पण ते लिंग ओळखून त्या अभंगाची सोडवणी करायला शिकला तर त्याला शास्त्र मान्यता आहे, सद्गुरू मान्यता आहे आणि मग काही दिवसांना लोकमान्यता पण आहे. आणि हे काही नसेल तर काही काळ लोक ऐकतात आणि मागणं कंटाळतात, बस म्हणतात. त्याचं काय ऐकायचं? असं होऊ नये. रोज जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत संगे अंतरंगी नाम बोलावे, संत संगे अंतरंगी नाम बोलावे, संत संगे अनुरंगी नाम बोलावे, संत संगे अनुरंगी नाम बोलावे. भक्ती ज्ञानाशिवाय वैराग्याशिवाय इतर गोष्टी कीर्तन सांगायची असं नाथांचा दंडूक आहे. यातलं किती पाळलं जातंय आपण अंतर्मुख होऊन विचार करणार. दादा, अरे आपला जन्म जगाच्या कल्याणाकरता झालाय ना, मग तिने वाकडं बोललं मग तुला वाईट का वाटतं? त्याचा उपदेश समजा. जगाच्या क्रोधाग्नीनं जरी आग लागली असेल तर ते आपण पाणी होऊन जल होऊन ते विझवावं. दादा तुम्ही तारलात का अर्थ नाही, पण जगाला तारणं काम आहे. ताटी उघडा, ताटी उघडा. 11 अभंगाचाच परिणाम झाला नाही आणि ज्यावेळी परिणाम झाला नाही त्यावेळी मुक्तायच होत्या. त्यावेळी ब्रह्मास्त्र काढलं त्याने. मुंगी उडाली आकाशी, 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 मुंगी उडाली आकाशी. तिने गेले सूर्यासी, तिने गेले सूर्या, तिने गेले सूर्यासी, तिने गेले सूर्या, तिने गेले सूर्या,
असं शक्य आहे आत नावाजाला. कारण जानू महाराजांनी 2 मार्गात तुम्हाला सांगितले. मी पिपलिका मार्गाचा मी हे पुरस्कार केलेला आहे. ज्यांना ज्ञान मार्गाने जाता येत नाही त्यांनी भक्ती मार्गाने हळूहळू जावं. त्यांना कर्ममार्ग कळत नाही त्याने धर्ममार्गाने हळूहळू जावं. ज्ञानाची अप्रोक्ष अनुभूती ज्याला नाही त्याने काय करावं? सप्रेमानं भगवंताचं नाव घ्यावं, सर्वस्व त्याला अर्पण करावं. आमच्या वारकऱ्यांना एकादशी आज आहे म्हणून सांगायची पाळी. मागच्या वर्षी मी आमच्या त्या कर्नाटक भागामध्ये एक माघवद एकादशीला कीर्तन होतं आलेलो. मध्येच एक मित्रमंडळी भेटली, माझे क्लासमेट होते. ते म्हणले गुरुजी चला आपण चहा पिऊया. मी म्हटलं बुवा लोकांनी हाटलं जाणं बरं नाही, इथं कोण बघते चला तुम्हाला म्हणते. हे लोकांच्या न बघण्याचा प्रश्न असू नये ना. गेलो आम्ही, त्यांनी चहा सांगितला, चहा आला. तो पण सहज पाठिंबा असं लक्ष गेलं. एक नाम लावलेले ग्रस्त होते आणि ते मसाला डोसा खात होते. मला वाटलं वारकरी नसतील कदाचित, कारण सप्ताह वगैरे चालायला बरेच लोक गंध लावतात. म्हणजे माळ असली तरी लावतात, नसली तरी लावतात. त्यापैकी एखादा असला तर असं वाटलं. त्यानं म्हटलं काय माळकरी आहे का तुम्ही? हो हो, ही बघा माळ. अरे माळ आहे तर आज एकादशी म्हणून डोसा कसा खातोस? हा आज एकादशी आहे? मला माहितीच नाही. बरं एवढं थांबला नाही तो, अर्धा डोसा खाल्ला. मग म्हणतो मला ह्याला काय करू? एरंडा लावून हाण म्हणलं. झोका करणार पश्चातापाला वेळ असते. अनुताप होण्याकरता वेळीतच अनुताप व्हावा. अगदी म्हातारा मराय झाले आणि मी अमक्याचं घर मोडलं, फार वाईट झालं म्हणून काय फायदा आहे त्याचा? तुमच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला पश्चाताप होतो, पण काही त्याचा फायदा होत नाही. पश्चातापेन शुद्धता योग वयामध्ये व्हावं. योग वयामध्ये जर झालं, मी तवा अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, मी तवा अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन देवापुढे पापाचा परिहार देणं. मी नेहमी सांगतो, पापाचा परिहार द्यावा तर देवापुढं, आणि अज्ञानाचा परिहार द्यावा संतापुढं. आम्ही उलट करतो. अज्ञानाचा परिहार देवाकडे देते आणि पापाचा परिहार काय संत म्हणतात, पापातून मोकळं करणारा मी नाही, तो आहे. देव म्हणतो अरे अज्ञानातून मुक्त करणारा मी नाही, तो आहे. आणि हे केव्हा आहे? मरायचे तासभर आहे म्हटलं तर मी तो अनाथ अपराधी म्हणून काय फायदा आहे? नाना योजनेमध्ये जन्ममरण तुटणार आहे का? पुनरपी जन्म हे थांबणार आहे का? पुनरपी मरण हे थांबणार आहे का? पुनरपी जर्नी जनरेशन हे थांबणार आहे का? थांबा देवगरी पश्चाताप, पण होत नाही. दुर्दैव आहे. पण सामान्य माणसाला जाण्याकरता जो कर्ममार्ग सांगितला, जो नाम मार्ग सांगितला, तो मुंगीला सांगितला, सामान्य जीवाला सांगितलं.
आणि ज्ञान महाराज जो आहे ना, केवळ तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी असं स्फुरण. पण त्यापूर्वी प्रक्रिया किती. निष्काम कर्मानं मनदोष निवृत्ती करावं, निष्काम उपासनेनं विक्षेप निवृत्ती करावा आणि आवरणाचं ज्ञान करून घ्यावं आणि मग तिथं जावं आणि म्हणावं, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करिला नारायण, काय कृपा नारायण, काय कृपा करिला नारायण, Hare